मित्रांनो एकदम भारी व्हिडिओ घेऊन आलोय. टायटल असं आहे की पेपरमध्ये आपल्याला 28ला पासिंग आहे, आपण काही लिहितोय थोडक्यात आपलं राहून जातं, 4-5 मार्कांनी पासिंग राहून जाते. सो त्या 4-5 मार्काची पासिंग जर राहत असेल तर ते 4-5 मार्क कसे सिक्युअर करायचे, 6-7 मार्क कसे ऍड करायचे की जेणेकरून आपले पासिंग शुअर शॉट होऊन जाईल, अशा गोष्टी या व्हिडिओत सांगणार आहे. मित्रांनो पहिलं तरी लास्ट 10 मिनिट स्ट्रॅटर्जी याला म्हणतात. ते लास्टचे जे 10 मिनिट असतात ते आपल्याला कसे 7-8 मार्क जे पासिंगला कमी पडतात ते मिळून देतात ते इथे सांगतोय. मित्रांनो पहिली तर गोष्ट अशी की असा कुठलाच एक्झामिनर नाही की ते 5-10 मिनिटं आपल्याला फ्री टाइम देत नाही. प्रत्येक एक्झामिनर देतो. त्यामुळे असा टाइम शोध की जो 5-10 मिनिटं एक्झामिनरने फ्री टाइम दिला. एक्झामिनर सोप्पा असेल, ओळखीचा असेल तर मग मजाच मजा, पण नसेल तर असा टाइम शोध का जिथे तुला वेळ भेटली, कळालं सरांनी 10 मिनिटं दिलं किंवा वगैरे वगैरे सर गेले की त्यावेळी आपल्या मित्रांना विचारायला घाबरू नको, लाजू नको. ऑलरेडी एकमेकांना सेटिंग लावून ठेवा, सांगून ठेवा की मी यावेळी विचारेल, त्यावेळी त्याला विचारून घे काय काय आहे महत्वाचे पॉईंट्स वगैरे. ते पॉईंट जरी विचारले तर तू त्या पॉईंट वरून पूर्ण लिहू शकतो. नुसती डायग्राम त्यांनी दाखवली तर डायग्राम वरून लिहू शकतो. सो इतरांना विचारायला लाजू नको. सो एक्झामिनर असे 10 मिनिटं देतो, याला म्हणतात लास्ट 10 मिनिट स्ट्रॅटर्जी. हे शक्यतो शेवटचे 10 मिनिटात ही स्ट्रॅटर्जी वापरावी लागते. लाजायचं नाही, मागून घे, पटकन काम होऊन जाईल. त्याच्यानंतर काही MCQ असतील ते सोडू नको, ते लिहून काढ. काही महत्वाचे फॉर्म्युले असतील, हिंट असतील, छोटे छोटे आन्सर्स असतील, एक ओळींचे वगैरे, ते पण काहीतरी लिही किंवा पटापट कुणाला तरी विचारून घे. ते महत्वाचं आहे. त्याने एक फॉर्म्युले याने काय होते, एक मार्क वाढत जातो आणि आपली पासिंग शुअर शॉट होते. गिव्हन डेटा लिहायचा. त्याच्यानंतर पूर्ण प्रत्येक पेपरमध्ये एक तरी प्रश्न असा चुकलेला असतोच. त्यामुळे ऍटलिस्ट तुला जमत नाही, क्वेश्चन नंबर A आणि C जमतो, B जमत नाही ना, B चं नाव टाकून तिथे गिव्हन डेटा तरी लिहून ठेव. ऍटलिस्ट क्वेश्चन तरी लिहून ठेव किंवा एखादा पॉईंट तरी लिहून ठेव. म्हणजे तो जर B चुकीचा आला तर तुला तिथे अटेम्प्ट केल्यामुळे फुल मार्क भेटून जाईल. म्हणजे मुद्दा म्हणून प्रत्येक पेपरमध्ये माझं ऑब्झर्वेशन आहे. मी M3 शिकवतो, मला माहिती प्रत्येक M3च्या पेपरमध्ये एक तरी पॉईंट, एक तरी प्रश्न मुद्दाहून चुकवलेलाच असतो. तो पासिंगसाठी 5-6 मार्काचं काम होतं. कळालं? सो पहिलं सांगितलं की मित्रांना विचारायला लाजायचं नाही. दुसरं, अशी शेवटचे 10 मिनिटं किंवा कुठेतरी 10 मिनिटं भेटतात तिथे फटाफट आपलं काम करून घ्यायचं, विचारून घ्यायचं. तिसरं फॉर्म्युले, काही MCQ, काही महत्वाचे एक वाक्याचे आन्सर असतील ते लिहायचेच. ओके. चौथी महत्वाची गोष्ट तुला सांगितली की क्वेश्चन नंबर अटेम्प्ट करायचं, गिव्हन डेटा लिहायचा. कारण एखादा प्रश्न चुकलेला असतो, चुकलेला प्रश्न आपल्याला मार्क देऊन देतो, चुकलेला प्रश्न, बरोबर. आणि आता शेवटचा मुद्दा आला की मोठे मोठे जे प्रश्न आहेत त्यांच्यात थोडंफार तरी लिहून दे. कारण मोठे मोठे जे प्रश्न मोठ्या मार्कला असतात, 8 मार्क, 10 मार्क, 16 मार्क, असे काही काही क्वेश्चन असतात काही काही ब्रांचला. ओके. त्या प्रश्नांना काहीतरी लिहून ये. मोठ्या प्रश्नांना मोकळ्या हाताने मार्क द्यायचे असतात कारण ते हार्ड प्रश्न असतात, हार्ड प्रश्न. सो तिथे पण मोकळ्या हाताने सरांना मार्क द्यायचे असतं, पण काहीतरी लिहिलं पाहिजे. सो त्यामुळे तिथे काहीतरी पॉईंट ऍड करून ये. सो या गोष्टी फॉलो केल्या तर शेवटच्या 8-10 मिनिटांमध्ये तुझी पासिंग जी 4-5 मार्कांनी हुकते ना, ती कव्हर अप होऊन जाईल आणि आरामात तू ती पासिंग होऊन क्लिअर होशील. ओके मित्रांनो. आणि अभ्यास करता करता नक्की स्कोरिंग करायची असेल तर पर्पल ॲट ऍप्लिकेशन आहे. पर्पल ॲट ऍप्लिकेशन वरती सगळ्या विषयांचे व्हिडिओ लेक्चर, IMP क्वेश्चन, सॉल्व पेपर सगळं आहे. ओके. पेपर पॅटर्न आहे. सो ऍप्लिकेशन डाउनलोड करा. प्रत्येक विषयाचे व्हिडिओ लेक्चर मध्ये आपले पेपर पॅटर्नचे व्हिडिओ आम्ही फ्री दिले, ते बघा. तुम्हाला आवडलं तर कोर्स सबस्क्राईब करा. एका दिवसात तुम्ही जरी कोर्स सबस्क्राईब केला तरी त्या एका दिवसात तुमचा विषय शुअर शॉट निघू शकतो. कारण इम्पॉर्टंट क्वेश्चन पेपर पॅटर्न आधी बघून घ्यायचं, तेवढेच व्हिडिओ बघायचे, बाकी स्किप करा. सो एका दिवसात सुद्धा विषय तुमचा क्लिअर होऊ शकतो. सो पर्पल ॲट ऍप्लिकेशन अभ्यास करा आणि इंजिनिअरिंग स्कोरिंग करा.